ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात रोज होणारी वाहतूक कोंडी हा जिकिरीचा विषय झाला असून या वाहतूक कोंडीने कल्याणकर नागरिक त्रस्त झाले। याबाबत शिवसेना शहर प्रमुख रवी पाटील यांच्या शिष्टमंडळाने केडीएमसी आयुक्तांची भेट घेऊन कल्याण स्टेशन परिसरातील वाहतूक व्यवस्था नियंत्रणात आणून बेकायदेशीर धंदे बंद करण्याची मागणी केली आहे। यावेळी बैठकीला वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त आरटीओ अधिकारी, स्मार्ट सिटीचे अधिकारी, कोकण विभाग, रिक्षा टॅक्सी महासंघाचे अध्यक्ष प्रणव पेनकर, युवासेना महाराष्ट्र राज्य सहसचिव प्रतीक पेनकर आदींसह इतर पदाधिकारी उपस्थित होते। या बैठकीत आयुक्तांनी या वाहतूक कोंडीवर संबंधित सर्व विभागांशी चर्चा करून मार्ग काढण्याचं आश्वासन दिलं। कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात स्मार्ट सिटी अंतर्गत सुरू असलेले काम गेले 2 ते 3 वर्षांपासून अतिशय संथ गतीने सुरू आहे। त्यामुळे दररोज कामानिमित्त प्रवास करणाऱ्या लाखो कल्याणकरांना या सगळ्या परिस्थितीमुळे नाहक त्रास सहन करावा लागतोय। तसेच रिक्षा चालक, टॅक्सी व इतर वाहनांचा वाहतूक शाखेकडून नियंत्रण नसल्यामुळे नागरिकांना चालण्यासाठी खूप अडथळे निर्माण होत आहेत। त्याचबरोबर स्कायवॉक तसेच स्टेशन परिसरात फेरीवाल्यांनी केलेले अतिक्रमण, बेकायदेशीर धंदे व अश्लील कृत्य यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या महिलांना असुरक्षित वाटतं। यावर योग्य ती कठोर कारवाई करून कल्याण स्टेशन परिसर नागरिकांसाठी मोकळा करून द्यावा अशी मागणी आयुक्तांकडे केली असल्याची माहिती शिवसेना शहर प्रमुख रवी पाटील यांनी दिली आहे। आज आयुक्त महोदयांकडे कल्याण पश्चिममध्ये होणाऱ्या वाहतूक कोंडीचा जो विषय होता, त्या वाहतूक कोंडीच्या अनुषंगाने त्यांनी वाहतूक शाखेचे जे उपायुक्त राठोड साहेब डीसीपी, त्याचप्रमाणे कल्याणचे आपले परिमंडळ 3चे डीसीपी सचिन गुंजाळ साहेब आणि एसीपी साबळे साहेब आणि स्मार्ट सिटीचे जे सॅटिस प्रकल्प चालू आहे त्याचे अधिकारी, या सगळ्यांसोबत आमची एक बैठक घेतली। त्याच्यामध्ये रिक्षा युनियनचे आपले प्रणव पेनकर, प्रतीक पेनकर, मी स्वतः याच्यामध्ये मागच्या महिन्यामध्ये त्यांना एक पत्र दिलं होतं की कल्याण शहरामध्ये वाहतूक कोंडीचा खूप मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे। या सगळ्या प्रश्नावर तातडीने तोडगा काढण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत आणि त्या अनुषंगाने आज आयुक्त महोदयाने आमची बैठक घेतली आणि या बैठकीमध्ये आता सगळा आराखडा ठरलेला आहे। त्या आराखड्याप्रमाणे आरटीओचे अधिकारी होते, वाहतूक डीसीपी साहेब होते, राठोड साहेब, गुंजाळ साहेब होते। या सगळ्यांसमोर बसून एक चर्चासत्र आमचं झालं की सध्या सॅटिस प्रकल्प सुरू आहे, त्या सॅटिस प्रकल्पामुळे सकाळी जे नागरिक आहेत ज्यांना जाताना खूप त्रास होतो, येताना खूप त्रास होतो, रिक्षांचा अडचण होते आणि त्या ठिकाणी जी वाहतूक कोंडी झालेली आहे त्याला जबाबदार कोण, तर यासाठी आयुक्तांनी मीटिंग लावली होती आणि त्या मीटिंगमध्ये आम्ही संपूर्ण सूचना त्यांना केलेल्या आहेत की काय झालं पाहिजे, काय नाही झालं पाहिजे। रेल्वे प्रशासन ज्या ठिकाणी आहे त्या रेल्वे प्रशासनाच्या जागा त्या ठिकाणी उपलब्ध झाल्या पाहिजेत, अशा सगळ्या पद्धतीने आम्ही त्या ठिकाणी चर्चा केली आणि त्या अनुषंगाने आयुक्त मॅडम यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की आम्ही आता सर्व रेल्वे अधिकारी असतील सगळ्यांची एकत्र बैठक घेऊन तातडीने याचा एक ॲक्शन प्लॅन तयार करून येणाऱ्या काळामध्ये कल्याणकरांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची काळजी आम्ही घेऊ, अशा पद्धतीची आमची चर्चा झालेली आहे। कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, कल्याण। श्री साई समर्थ ज्योतिषालय, एस्ट्रोलॉजर एंड पामिस्ट पंडित टी.एस. भट्टर गुरुजी। अनेक राजकीय नेता, सिनी स्टार्स, उद्योगपति गुरुजी से परिहार लेके संतुष्ट है। हस्तरेखा, जन्म कुंडली, फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं। मानसिक कष्ट, मानसिक चिंता, गृह दोष, विद्या, धन, गृह पीड़ा, राजनीतिक, शारीरिक पीड़ा, विवाह न होना, कोर्ट केस, प्रेम विवाह, लक्ष्मी जी की कृपा, संतान सुख, विदेशी यात्रा, व्यापार प्रगति, नौकरी, जमीन, घर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं। श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरुजी सर्व समस्याओं को 100% संपूर्ण परिहार करते हैं। आपकी हर एक समस्याओं को गुप्त रखा जाएगा। गुरुजी को आज ही आकर मिलिए। मिलने का समय सुबह 10 बजे से रात 8 बजे तक। खायम पत्ता श्री साई समर्थ ज्योतिषालय, पंडित टी.एस. भट्टर गुरुजी, राम मारुति रोड, राजमाता वड़ा पाव बाजू में, ठाणे वेस्ट, मुंबई। मोबाइल नंबर 7709282966। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।